तुटवडा आहे, आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यायला नाही लागावा म्हणून ही सागवानाची आम्ही लागवड केलेली आहे। आम्हाला नाही त्याचा फायदा झाला तरी चालेल, पण आमची पुढची पिढी जे मुलांची असो आमच्या नातवांची असो त्यांच्यासाठी सुद्धा ते सागवान लाकूड उपयोगी पडेल। तिला पडीत जागा राहावी म्हणून ती आपल्या उपयोगाला तरी येईल। हवामान बदलाचे परिणाम आता आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊ लागले आहेत। शहराच्या आसपासची गावं फार्म हाऊससाठी शहरी लोकांचं हक्काचं ठिकाण झालेलं आहे, पण या फार्म हाऊसच्या चक्करमध्ये गावातली स्थानिक झाडं बेसुमार तोडली जात आहेत। पण मुरबाडपासनं 35 किलोमीटर अंतरावर असणारं किसळ पारगाव हे गाव ह्याला अपवाद ठरतं आहे। या गावामध्ये हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी एक वेगळा उपक्रम केला जातो आहे। किसळ आणि पारगाव ही ग्रुप ग्रामपंचायतीची गावं डोंगराच्या चढ उतारावर बसली आहेत। 420 उमऱ्यांच्या या गावात थोडीफार भात शेती आहे। शेजारून नदी वाहणाऱ्या गावांच्या माळरानावरच्या जमिनी मात्र कित्येक वर्षांपासून पडीक होत्या। किसळ ग्रामपंचायतमध्ये जैवविकास समिती या समितीवर मी सचिव म्हणून काम करत आहे। तर या ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये हरित ग्राम समृद्ध करायचं, आपलं गाव समृद्ध हरित ग्राम समृद्ध करायचं, तर हा निर्णय अजेंड्यावर घेतला आणि सर्व महिलांनी त्यासाठी प्रतिसाद दिला किंवा सर्व ग्रामस्थांनी सुद्धा त्याचा पुढाकार घेतला। किसळ पारगावमध्ये थोडकी नाही तर तब्बल 15,000 सागवानी रोपांची लागवड जून 2025 मध्ये करण्यात आली। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सागाची झाडं लावण्याचं कारण काय? सागवानाच्या झाडाला जास्त पाण्याची गरज नसल्यामुळे त्याची मुळं खोलवर जातात आणि ते जमिनीतील पाणी शोषून घेतात, म्हणून हे सागवानाचं लाकूड सागवानाची आम्ही लागवड करण्याची मान्य केलं। आणि सागवानाच्या झाडाची एवढी किंमत आहे का आता ते किलोवर वजनावर विकलं जात आहे। सागाच्या झाडाची पानं जर अशी एकमेकाला हातावर चोळली तर त्याच्यापासून लाल रंग तयार होतो। ज्याच्याकडे जशी जागा उपलब्ध आहे त्यानुसार अगदी 5, 50, 100 झाडं शेतकऱ्यांनी लावली आहेत। सुनील रोठे यांनी त्यांच्या माळरानावर सागाच्या 500 रोपांची लागवड केली आहे। सागाला गुरं खात नाहीत, त्यामुळे रोपांच्या बाजूनं जाळ्या लावायचीही गरज नसते। अगदी कमीत कमी देखभालीत जास्तीत जास्त फायदा देणारं हे झाड आहे। पाऊस गेल्यानंतर आता आमच्याकडे 2 सुविधा आहेत। पाठीमागेच नदी आहे आणि आमचं एक स्वतःचं बोरवेल सुद्धा या ठिकाणी आहे आणि या बोरवेलच्या माध्यमातून छोटं ड्रिपर करून पाणी देण्याचा आमचा विचार आहे की जेणेकरून हा झाड भविष्यात मोठं होऊन एक चांगलं उत्पन्न आम्हाला देईल। म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्ही बघत आहात आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणं हे दोन्ही उद्देश आहेत। दोन्ही उद्देश आहेत, कारण सागाचं झाड कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड याचं प्रमाण कमी करतो की पानं मोठी असल्यामुळे ते जास्त आपल्याकडे हवामान बदलाचे धोके किसळ पारगाव पर्यंत पोहोचू नयेत याकरता इम्पिका आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट या 2 संस्था गेली वर्षभर काम करतायत। 6 वाड्यांमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येका समूहासोबत आम्ही हा संवाद केला की हवामान बदलाचा परिणाम नेमका आपल्या गावावर काय होत आहे आणि याच्यातून आम्ही जल, जंगल, जमीन, जैवविविधता, जनावरे, जनता, जत्रा, जळण, जपलेला वारसा या 10 जला धरून आम्ही गाव संवाद ठेवलेले होते आणि याच्या आधारावरच आम्ही या गावामध्ये जैवविविधता समिती स्थापन व्हावी याच्यासाठी पुढाकार घेतला। याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा याच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केली। फक्त शेतकऱ्यांशी संवाद करून या संस्था थांबल्या नाहीयेत। गावातल्या पडीक जमिनींचे त्यांनी सर्वे केले। हवामान संवाद कार्यक्रमामुळे या पडीक जमिनींचे मालक असणारे 67 शेतकरी प्रत्यक्ष कृती करता तयार झाले। 15,000 साग आणि 5,000 फळझाडे अशा एकूण 20,000 रोपांचे वाटप इम्पिकाने केलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं तर लावली, पण ती जगली आहेत की नाही हे कसं कळणार? तर या झाडांना प्रत्येकाला जिओ टॅगिंग केलं जात आहे। 15,000च्या आसपास सागाची झाडं आहेत आणि ह्या प्रत्येक झाडाला जिओ टॅगिंग केलं जात आहे। साधारण दर 2 महिन्यानंतर पुढचे 25 वर्ष या झाडांचं मॉनिटर केलं जाणार आहे। सागाच्या लाकडाला वाळवी लागत नाही आणि पाण्यामुळे ते कुजतही नाही। शेकडो वर्ष टिकणारा साग पर्यावरण तर जपतोच, शिवाय आर्थिक मूल्यही चांगलं देतो। आम्हाला नाही त्याचा फायदा झाला तरी चालेल, पण आमची पुढची पिढी जे
मुलांचे असो, आमच्या नातवांचे असो, त्यांच्यासाठी सुद्धा ते सागवान लाकूड उपयोगी पडेल. हवामान बदलाच्या परिणामांवर जागतिक पातळीवर अनेक परिषदा होतात, पण यावर खरा मार्ग किसळ पारगावप्रमाणे हरित समृद्ध ग्रामसारखी प्रत्यक्ष कृती गावोगावी केली तरच निघेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय साहूसह साधना तिप्पानाकरजे, श्रेष्ठ महाराष्ट्र, मुरबाड.